नमस्कार, ETV भारतमध्ये आपलं स्वागत. आपण पाहत आहात न्यूज टाइम. ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या घरी अँटी करप्शन ब्युरोची छापेमारी. बेहिशेबी संपत्ती जमवल्याचा राजन साळवींवर आहे आरोप. गुन्हा दाखल करून एसीबीनं मारले छापे. एसीबीच्या कारवाईनंतर राजन साळवींची प्रतिक्रिया. म्हणाले, माझ्या मुलावर आणि पत्नीवर गुन्हा दाखल झाला. हे दुर्दैवी. मला अटक होऊ शकते, पण मी अटकेला घाबरत नाही. मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला इशारा. मराठा समाज 20 जानेवारीला मुंबईला जाणार म्हणजे जाणारच. जरांगे पाटील आंदोलनावर ठाम. फळांचा राजा आंबा पुण्याच्या बाजारात दाखल. यंदाच्या हंगामातील आंब्याची पहिली पेटी आली पुण्यातील मार्केट यार्डमध्ये. पहिल्या मानाच्या 4 डझन आंब्यांच्या पेटीची किंमत 21,000 रुपये. महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद पुन्हा चिघळण्याची शक्यता. महाराष्ट्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी कर्नाटकमध्ये येऊ नये. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे निर्देश. महात्मा फुले जन आरोग्य योजना कर्नाटक सीमा भागातील नागरिकांसाठी लागू केल्याने उफाळून आला वाद. ठाणे जिल्ह्यातील खरवई MIDCतील केमिकल कंपनीला भीषण आग. आगीमुळे कंपनीमध्ये झाले 4 ते 5 मोठे स्फोट. एकाचा मृत्यू तर 4 ते 5 कामगार जखमी झाल्याची माहिती. कायदा मोडणाऱ्या आमदार पुत्राला छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी शिकवला धडा. बदनापूरचे भाजपा आमदार नारायण कुचे यांच्या गाडीवरील 9,000 रुपयांचा दंड पोलिसांनी केला वसूल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते श्री राम मंदिरावरील टपाल तिकिटाचं प्रकाशन. टपाल तिकिटावर राम मंदिर, सूर्य, शरयू नदी आणि मंदिर परिसरातील मूर्तींचा आहे समावेश. राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमापूर्वी अयोध्येतील सुरक्षा वाढवली. 22 जानेवारीला होणार प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि 26 जानेवारीचा प्रजासत्ताक दिन लक्षात घेऊन कडक सुरक्षा व्यवस्था. ATS कमांडोही तैनात. अयोध्येत आयोजित कार्यक्रमात अभिनेत्री खासदार हेमा मालिनी यांनी सादर केलं नृत्य. सीतेच्या भूमिकेत हेमा मालिनी यांचा सुंदर नृत्याविष्कार. न्यूज टाइममध्ये इथेच थांबूया. लेटेस्ट अपडेट्ससाठी लॉग इन करा etvbharat.com.